या अटायर मध्ये ना. अहो मी जस्सी, तुलसी, अस्मिता, अवंतिका, जान्हवी, काही म्हणा, क्योंकि मैं आप सबकी फेवरेट हूं. येस, आय एम प्रेग्नेंट. मलाही माहित नव्हतं, मला पण आत्ताच कळलंय. त्यात आम्ही असे इथे येऊन पडलोय. आयुष्य तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना अशा काही पद्धतीतून उद्ध्वस्त करून टाकेल असं कधी वाटलंच नव्हतं. मीरा सुहाग, माझी आणि पिताजी. मी जेव्हा या घरात लग्न करून आले ना, तेव्हा मला हे घर कहाणी घर घर की त्याच्यामध्ये ना अगदी तसं वाटलं होतं. पण हे घर अजून कोणत्याच शो मध्ये आलं नाही असं होतं. मेरा सुहाग आदित्य सतत फायटिंगचे सिनेमे बघत असतो आणि गेम्स खेळत असतो. आधी काय स्मार्ट होता, सेम त्या कसोटी मधल्या अनुराग सारखा. पण पहिल्या करवा चौथ पासून त्याचा जो काही हेअरफॉल व्हायला लागला ना, आय टेल यू. नाही म्हणजे ट्रीटमेंट चालू आहे आता. कोण? माझी. त्यांच्याबद्दल तर काही विचारूच नका. त्यांना कधीच कोणाचं काहीच ऐकून घेत नाही. त्यांची आणि पिताजींची सतत भांडणं चालू असतात. नाही, पिताजी पण तसलेच आहेत म्हणा. ते कधी कोणाचं ऐकूनच घेत नाही. सतत त्यांचे फ्रेंड्स, लिटरेचर, ह्या याच्याबद्दल ते बडबड करत बसतात. नाहीतर मग आपल्याला कधीच कोणी विचारलं नाही, नाहीतर असं दाखवून दिलं असं ना वगैरे वगैरे असं काहीतरी बोलत असतात. आय टेल यू, ही इज द मोस्ट फ्रस्ट्रेटेड गाय आय हॅव एव्हर सीन. आणि रात्री एकदा का त्यांच्या पोटात स्कॉच गेली की मग त्यांच्यातला प्रोफेसर जागा होतो. मग आपण कधीच कोणासाठी काहीच करू शकतो नाही रे आदित्य असं म्हणून ते रडत बसतात. नाहीतर मग त्यांच्या त्या पोएम्स आणि त्या सगळ्या जुन्या मेमरीज गॅदर करतात आणि रडत बसतात. सी आहे हे असं आहे. आणि एके दिवशी आम्ही इथे आलो. वो दिन हम कभी भूल नहीं सकते. खुशियां इसी में है कि हम सब साथ साथ हैं. आखिर तुम्हारा सिंदूर ही तो तुम्हारा सब कुछ होता है. क्या करूं, थोड़ी बावरी हूं मैं. छोड़िए इन सब बातों को. तो आइए थोड़ा पीछे जाएंगे और रिकैप देखेंगे. वो दिन